आयुष्याच्या या जीवन प्रवाहात जीवन जगत असताना आपण खऱ्या अर्थानं इतके काही टेन्शनमध्ये आलेले आहोत की आपल्याला मनोमंथनापेक्षा मनोरंजनाची खऱ्या अर्थानं गरज आहे. आणि या मनोरंजनाचे थरारे देऊन मन उद्विग्न न होता मन प्रसन्न करून लावणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला भेटेल. सातत्यानं आंबिवलीकर चषकाचा हा थरार तुमच्यासमोर पेश होतोय. गेम ऑन. दोन्ही टीमला आपण देऊया हार्दिक शुभेच्छा. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिलाच बॉल बॅटची एज आणि पहिलाच बॉल घोषांकित क्षेत्रामध्ये जातोय. आज या मैदानावरती आपण जर पाहिलं तर प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे टॉस जिंकून जय हनुमान अनखडवाडा संघानं. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर एक धावेने श्री गणेश झाला आहे आणि इथे देखील आपण पाहू शकता या हणाघाती प्रहार केलाय. चेंडू मात्र जातोय 4 धावांसाठी. ठोकलाय हा चौकार. पाच धावा धावपलकावरती आहेत. आंबिवलीकर चषक क्रिकेटचा हा थरार दिव्यमान सोहळा आपल्याला पाहायला भेटत आहे. आणि या स्पर्धेमध्ये संधी दिल्याबद्दल नक्कीच मी श्री दशरथदादा पाटील आणि श्री अनंतदादा पाटील यांचं मनपूर्वक हार्दिक असं आभार व्यक्त करतोय. खऱ्या अर्थानं विश्वास खेळण्याच्या शब्दाला मान देऊन त्यांच्या स्पर्धेमध्ये मला संधी दिलेली आहे त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करत आहे. आज 8 संघ ब पोल आपल्याला पाहायला भेटेल आणि ही पहिली मॅच नक्कीच रंगेल. याच संख्या नाहीये. खाली राहिलेला बॉल आपल्याला पाहायला भेटला. सबमरीन डिलिव्हरी बाईच्या स्वरूपात एक धाव इथे मात्र नक्की जोडली जाईल. धावा आणि धावांसाठी ही धावपळ आज आपल्याला या क्रीडांगणावरती पाहायला भेटेल. धावसंख्येचा आपण विचार करूया. धावसंख्या इथे मात्र आपण पाहू शकता या हवेमध्ये बॉल आहे आणि पहिलीच विकेट, पहिली सफलता प्राप्त झाली. पहिला धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये गावदेवी आपटी या टीमला फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. महेश आतापर्यंत चांगली गोलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला भेटत आहे. सध्या तरी इकॉनॉमिकल क्रिकेट, कॅल्क्युलेटेड क्रिकेट सुरू आहे. इथे मात्र आपण पाहू शकता या ओहो मिडॉनच्या वरून चेंडू अगदी त्या ठिकाणी आउटफील्ड थोडीशी स्लो झाली. त्या अनुषंगाने 2 धावा इथे आपल्याला पाहायला भेटल्या. आज खऱ्या अर्थानं 9 वाजता पहिला चेंडू पडणं गरजेचं होतं, परंतु काही कारणास्तव इथे मात्र काही संघ उपस्थित राहू शकले नाही. त्या अनुषंगाने ही स्पर्धा सुरू झाली आहे. यापुढील मॅच आपल्याला पाहायला भेटेल कोलम अगेन्स्ट आहे गावदेवी रोहन. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी सज्ज राहायचं आहे. P1चं पहिलं षटक समाप्त झालेले आहे. धावसंख्या धावपलकावरती 1 गडी बाद, 9 धावा आहेत. धावसंख्येचा आपण विचार जर केला ना तर धावा चांगल्या आहेत. जय हनुमान अनखरबाडा संघ रविदादा धुमाळ यांचा हा संघ आहे.
आणि आपण पाहिलं असेल जरीमरी चषकामध्ये देखील जबरदस्त कार्य त्यांचं पाहायला भेटलं होतं, परंतु सेमी फायनल मध्ये पोहोचले होते, परंतु तिथून मात्र त्यांचा विजयाचा प्रवास मात्र काही झाला नाहीये. इथे चांगला फटका, ओहो जबरदस्त शॉट, संधी तिथे होती परंतु बॅकफुट पॉइंट रिजन मधून चेंडू जाईल 4 धावांसाठी, झन्नाटेदार चौकार. नक्कीच आज या मंचावरती उपस्थित आहेत आपले श्री आदरणीय श्री बाळाराम पाटील साहेब, तसेच श्री सुरेश पाटील साहेब. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं वेलकम आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. स्पर्धेचा पहिला दिवस आणि आज देखील आपल्याला प्रेक्षकांची दर्दी आणि गर्दी पाहायला भेटेल. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती 14 आहेत. इथे फटका चांगला आहे, परंतु अगदी आपण पाहिला तर मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. थोडीशी फंबलनेस देखील पाहायला भेटली, परंतु 2 धावा इथे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटल्या. पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर पहिलं षटक देखील रवी दादांचं खूप छान पैकी आपल्याला पाहायला भेटलं. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आपल्याला पाहायला भेटल्या. इथे लोअर फुल टॉस बॉल, चेंडू कुठपर्यंत जाईल पाहावं लागेल आणि चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार, दर्जेदार षटकार. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, मगर हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. आणि काही जबरदस्त फटका इथे आपल्याला महेशच्या बॅटमधून. आता आक्रमण सुरुवात झालेले आहे. आता खरी मजा या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला भेटेल. जयेश तयार झालाय, त्याच दिशेने गोलंदाजी करतोय. इथे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. आता मात्र उंची जास्त, लांबी कमी आणि पाहता पाहता चेंडू देखील जमिनीला दान झाला होता. झेल मात्र काही कॅरी करू शकले नाही, कारण की आपण जर पाहिलं तर वाईडिश लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक थोडासा दूर होता. 30 यार्डचा क्षेत्ररक्षक जो मात्र चेंडूपर्यंत पोहोचेपर्यंत चेंडू मात्र जमिनीला तिथे दान झाला. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 24 या आकड्यावरती आहे. इथे मात्र आपण पाहू शकता त्याच दिशेत फटका एक्झिक्यूट केला. आता क्षेत्ररक्षक थोडासा मिड विकेट कडे आलाय. इथे मात्र नक्कीच आपण पाहू शकता अगदी एक अतिरिक्त धाव इथे मात्र नक्कीच मिळाली. 2 षटकाचा खेळ इथे समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 26 धावा, 13.0 ची सरासरी. P1 आणि P2 हे 2 षटक आता समाप्त झालेले आहेत. अगदी जबरदस्त हे मैदान आपल्याला पाहायला भेटत आहे. पाहता क्षणी प्रेम हवं असं हे मैदान आणि पाहता क्षणी प्रेमात पडावं अशी ही खेळपट्टी आहे. प्रेक्षकांसाठी देखील अगदी चांगले स्टँड या ठिकाणी उभारलेले आहेत. अगदी मैदानाच्या बाजूला देखील आपण पाहू शकता या नदी आहे आणि समृद्धी करणचं हे नक्कीच हायवे आपण पाहू शकताय. क्रिकेटचा हा देदीप्यमान सोहळा अंबिवलीकर चषकाच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटत आहे. श्री दशरथ दादा पाटील आणि श्री अनंत दादा पाटील यांच्या वतीने आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं साकार झालेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला भेटत आहे.
2 षटकाची समाप्ती झाली आहे. धावसंख्या 26 धावा धावफलकावरती आहेत. आता क्षेत्ररक्षण आपण जर पाहिलं तर थोडंसं विखुरलेलं आपल्याला पाहायला भेटेल, कारण की P1 आणि P2 आता समाप्त झालेले आहेत. इथे मात्र जर आपण पाहिलं तर आता मोठे फटके खेळण्याची गरज असेल का, हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. आणि जर का मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न केले तर कदाचित झेलबाद होऊ शकतात, कारण की मागील षटकामध्ये इथे मात्र आपण पाहू शकता फटका अगदी बॉटमहँडचा वापर केला त्या ठिकाणी. चेंडू मात्र अगदी वाईडिश लॉंग ऑफला ट्रॅव्हल झालाय, परंतु पाहता पाहता 2 धावा इथे नक्कीच आपल्याला पाहायला भेटल्या. धावसंख्येत भर होते. धावसंख्या पोहोचली आहे 28 या आकड्यावरती. तिसरं षटक आपण जर पाहिलं तर गोलंदाज गणेश, वेग जास्त नाहीये गणेशकडे, परंतु नक्कीच व्हेरिएशन दाखवणं फार गरजेचं आहे. इथे मात्र आपण पाहू शकता या पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. प्रवीण विशेष सरांना आज आपण पाहू शकता आणि त्यांच्या सोबतीला मुकेश गायकर पंचांच्या भूमिकेमध्ये सज्ज झालेले आहेत. आणि सतत 4 दिवस ते मात्र या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला भेटतील. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं हे पंच आहेत. आणि तसेच DJ आकाश देखील सज्ज आहे. आणि आमची ग्रामीण टेनिस क्रिकेटची वाहिनी, जे प्रेक्षक इथपर्यंत पोहोचू शकणारे घर बसल्या देखील ते प्रेक्षक आनंद घेऊ शकतील. इथे पाहू शकता आपण फलंदाज बाद झालाय रनआउटच्या स्वरूपामध्ये. है परिंदों को आसमान में उड़ने की, ये तो खुद ही तय कर लेते हैं मंजिल आसमान की. सध्या तरी या वर्षामध्ये आपण पाहिलं तर थोडासा प्रवास अगदी चांगला राहिलेला आहे. जय हनुमान अनखरपाडा संघ अगदी विजयाच्या दिशेनं चांगला मार्गस्थ होत आहे. चांगले प्रयत्न त्यांचे नक्कीच आपल्याला पाहायला भेटले. खडवली परिसरामध्ये देखील त्यांच्या नावाची छाप त्यांनी मात्र सोडलेली आहे. पाहूया या आजच्या दिवसामध्ये कशा पद्धतीची त्यांची रणनीती असेल, कशा प्रकारचा प्लॅन असेल. आजच्या दिवसातील हा ब पोल देखील आहे ना, तो ब पोल देखील अगदी दमदार आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला भेटतील. हळूहळू प्रेक्षक देखील या क्रीडांगणाकडे वळत आहेत. इथे चांगला फटका आपल्याला पाहायला भेटलाय. चेंडू अगदी चाललाय लॉंग ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट पाहता पाहता इथे दुसरी धाव देखील कंप्लीट झालेली आहे. श्री सुमित जाधव यांचं आगमन झालेलं आहे. या आपलं हार्दिक असं स्वागत आहे. आपल्या माहितीसाठी जय हनुमान अनखरपाडा आणि गावदेवी आपटी या 2 संघादरम्यान ही लढत भिडन आपल्याला पाहायला भेटत आहे. इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, परंतु लेग बायच्या स्वरूपामध्ये घोषांकित क्षेत्रामध्ये हा चेंडू गेला. त्या अनुषंगाने 2 धावा इथे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटतील. पंच मागे धावा किती आहेत? 1 धाव. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे चेंडूने बॅटचा संपर्क झालेला नाहीये. व्हाईट बॉलची सांगता होत असताना धावसंख्येत भर होते. धावसंख्या पोहोचली आहे 34 या आकड्यावरती. 33 या आकड्यावरती, माफ करा. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. थोडासा बाउन्स या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला भेटलाय. बॅक ऑफ द लेंथ चेंडू इथे हाताळतोय गोलंदाज गणेश. इथे मात्र जबरदस्त फटका मिड विकेटच्या डोक्यावरून झन्नाटेदार सिक्सर.
3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. त्या अनुषंगाने आपण ड्रिंक्स ब्रेक या धावा धावपलकावरती आहेत. गावदेवी व्याप्ती संघात एकोणचाळीस धावा धावपलकावरती आहेत. 3 षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. चांगली बॅटिंग आपल्याला नक्कीच पाहायला भेटली. 2 गडी बाद झाले होते, परंतु त्यानंतर अगदी आपण पाहिलं तर कौशल आणि त्याच्या सोबतीला सनीनं मात्र काही अकाउंट ओपन केलेलं नाही, परंतु आपण पाहिलं तर कौशल ज्याच्या बॅटमधून चांगल्या धावा आपल्याला इथे पाहायला भेटल्या. अगदी 8 धावांवरती बॅटिंग करतोय. अगदी जबरदस्त क्रिकेट नक्कीच आपल्याला पाहायला भेटले. कमबॅक इथे झालेला आहे, परंतु आपण जर पाहिलं तर हा संसार उद्ध्वस्त करण्यासाठी आता रवींद्र दादा यांना पाचारण केलेलं आहे. कारण की अगदी चांगलं षटक त्यांचं होतं. पहिलं स्पेल आपण जर विचार केला तर 9 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या आणि त्यांनाच इथे मात्र गोलंदाजी मार्कवरती पाचारण केलेलं आहे. 4थं षटक जे मात्र कसं असेल हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. आणि हे षटक आपण विचार केला ना तर नक्कीच जय हनुमान अनखरपाडा संघाने इथे मात्र कमबॅक करणं फार गरजेचं आहे. इथे मात्र शरीराचा वेध घेणारा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. थोडासा बॅकआउट दिलेन देखील चेंडू आपल्याला पाहायला भेटला. हल्लीच्या टेनिस क्रिकेटचा आपण जर विचार केला तर कोणत्याही चेंडूला सीमा पार पाठवण्याची धमक असते, परंतु इथे आपण पाहू शकता अगदी चांगला चेंडू आपल्याला नक्कीच पाहायला भेटला. क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे रवींद्र दादांनी देखील पाहिलेले आहेत. इथे फटका फसलाय, आपण पाहू शकता. या चेंडू हवेमध्ये आहे, विकेट किपर चेंडू खाली चाललेत कितपर्यंत. ओहो, झेल मात्र काही त्या ठिकाणी कॅरी करू शकले नाहीये. दोन धावा इथे मात्र नक्कीच मिळत आहेत. संधी इथे मात्र नक्कीच करून दिली होती, परंतु संधीचं सोनं करणं फार गरजेचं आहे. या झेलचं महत्व जर आपण पाहिलं तर जगाला देखील ठाऊक आहे. पकडा कॅच, जिंका मॅच असं समीकरण असतं. इथे मात्र फटका आपण पाहिलं तर बॅकवर्ड पॉइंटच्या रिझन मध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, चुकीचा अनुमान, धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, परंतु कमबॅक करावं लागले. गाडी चालली होती पुढे, गाडीला आपल्या गॅरेज मध्ये स्थिर व्हावं लागलं. त्या ठिकाणी नयन त्या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंटला होते. चांगलं षटक इथे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटत आहे. इम्प्रोवाइज खेळण्याचा प्रयत्न, चटपटा नाही तो आटपटाचाही. ज्या धावा सरळ बॅटने इथे येत नाहीयेत, आता काहीतरी थोडंसं समीकरण वेगळं करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जीतूंगा तो मैं ये खुद से वादा कर लो, जितना सोचते हो कोशिश उससे भी ज्यादा कर लो. आज दोन्ही संघांना जास्त करावं लागेल, एक्स्ट्रा करावं लागेल. अंबिवलीकर चषकाचा हा पहिला दिवस, पहिला थरार आपल्याला पाहायला भेटत आहे. ऑन साइडला आपण पाहिलं तर लेग स्टिकला सोडून जाणारा बॉल. प्रवीण विशे सरांचे दोन्ही हात समांतर झालेले आहेत. धावसंख्येत भर होते, धावसंख्या पोहोचली आहे 44 या आकड्यावरती. कठीण परिस्थिती, वाईट काळ हा माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो आणि या काळामध्ये जी ज्ञानाची शिदोरी असते ती जन्मभर, आयुष्यभर पुरत असते. ऑन साइडला जबरदस्त फटका, परंतु स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. ओहो, जबरदस्त क्षेत्ररक्षण, काय क्षेत्ररक्षण आहे, लाजवाब क्षेत्ररक्षण. क्रिकेटमध्ये आपण म्हणतो ना मित्रांनो, तुमचे 4 खांब मजबूत असणं फार गरजेचं आहे. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि तुमचा प्लॅन. आणि खऱ्या अर्थानं जय हनुमान अनखरपाडा संघ देखील हे 4 खांब मजबूत करून उतरलेली आहे. धावसंख्या पोहोचली आहे धावपलकावरती 45. इथे देखील काय बॉल आहे, जबरदस्त बॉल त्या ठिकाणी. बॅटचा फ्लो अगदी निघण्याच्या अगोदरच चेंडू मात्र निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. 4 षटकांची समाप्ती इथे देखील झालेली आहे. 45 धावा धावपलकावरती आहेत. इथून आता आपण जर पाहिलं तर पूर्णपणे बीट करून टाकलेले आहे. आपण जर विचार केला पहिल्या षटकामध्ये
पहिल्या षटकात 9 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण विचार केला तर 17 धावा. तिसऱ्या षटकाचा आपण विचार केला तर 13 धावा आणि या षटकामध्ये रवी दादांनी कमबॅक केलाय. श्री संतोषजी भांबरे आपलं आगमन या. वेलकम, आपलं हार्दिक असं स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. शेवटचा हाणामारीचं षटक. लोअर फुल टॉस बॉल. चेंडू कुठे जाईल? चेंडू मात्र त्या ठिकाणी गेलाय सीमा पार. संघर्षमय दर्जेदार षटकार. कारण की सातत्यानं आपण चर्चा करत असतो की हल्लीच्या काळामध्ये कोणत्याही चेंडूला आसमान दाखवण्याची धमक खेळाडूमध्ये असते. धावसंख्या पोहोचली आहे धावफलकावरती 51. 50 इथे कंप्लीट झालेली आहे. आणि कौतुक करावं तितकं कमी आहे कौशल आणि सनीचं. इथे अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आणि आता मात्र चुकीला माफी नाहीये. झेल बाद, फलंदाज फेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. क्रमांक 5 वरती हा फलंदाज आपल्याला पाहायला भेटत आहे. कौशलची खेळी इथे समाप्त झालेली आहे. चांगली बॅटिंग त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटली आणि खऱ्या अर्थानं या धाव्या ज्या कौशलच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटल्या. लूडो खेल लिया. शेवटचं हाणामारीचं षटक आहे. धावसंख्या पोचली आहे धावफलकावरती 52 धावा धावफलकावरती आहेत. इथे चेंडू मात्र स्ट्रोक ऑफर केला नाहीये आणि पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. कोलम संघ आणि आई गावदेवी रोशन दोन्ही संघाच्या कर्णधारांनी थेट आमच्या मंचासमोर या. आपण टॉस करणार आहोत. आणि हा डॉट बॉल येथे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटला. खऱ्या अर्थानं हा फ्री हिटचा चेंडू होता, परंतु तिथे मात्र काही फारसा फायदा मात्र घेऊ शकले नाहीयेत. इथे मात्र आपण पाहू शकता आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. धावसंख्येत भर येईल. धावसंख्या पोहोचली आहे 54 धावा. आतापर्यंत आपण विचार केला तर 11.0ची सरासरी धाव फलकावरती आहे. अजूनही धावा जमवण्याचा प्रयत्न इथे मात्र केला जाईल. चांगला फटका आपल्याला पाहायला भेटलाय. विकेंड एरियामध्ये आहे, परंतु मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. तिकडे धाव घेण्याचा प्रयत्न, चुकीचा घात घेऊ शकेल का? आणि तेच या ठिकाणी घडलंय. फलंदाज बाद. कोलम संघाचे कर्णधार आणि आई गावदेवी रोहणे संघाचे कर्णधारांनी आपण टॉससाठी सज्ज राहायचं आहे. या इनिंग नंतर आपण लगेचच टॉस करणार आहोत. पंचावन्न धावा धावफलकावरती आहेत. 11.0ची सरासरी धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहे. आणि या सरासरीने जरी धावा असल्या ना तरी एक जबरदस्त बॅटल नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. इथे फुल टॉस बॉल होता. गॅप आहे मोठी आणि तिथून चेंडू ट्रॅव्हल झालाय.
4 धावांसाठी षटकार या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला भेटतोय. आणि पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. धावसंख्या धावपलकावरती 61 धावा, 62 धावांचं हे लक्ष आहे. तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला रविदादांच्या 2 षटकामध्ये जी कमाल झालेली आहे त्या कमालीचा फायदा इथे मात्र होईल का? येणारी वेळ, येणारा काळ इथे मात्र नक्कीच सांगून जाईल. आणि दरम्यान आपण विनंती करतोय या ठिकाणी कोलम संघाच्या कर्णधाराला आणि आई गावदेवी रोहिणी संघाच्या कर्णधाराला थेट आमच्या मंचासमोर आपण यायचं आहे टॉस करण्यासाठी. आज जबरदस्त पोल आहे. आज आपण पाहिलं तर श्रीराम स्पोर्ट कोंढेरी संघ देखील इंडियन मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. घोडसाई संघ देखील आहे. म्हणजे एकापेक्षा एक वाघ आज खऱ्या अर्थानं या क्रीडांगणावरती लढताना आपल्याला पाहायला भेटतील. श्री संतोष मामा भांबरे आपण या आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. कोण असेल टॉस का बॉस? पुढील मॅच ही देखील दमदार मॅच आहे मित्रांनो. कोलंब आणि त्याच्या अगेन्स्ट आई गावदेवी रोहिणी. चला विनंती असेल दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी यायचं आहे. कोलंब संघाचे कर्णधार आमच्या सोबत जोडलेले आहेत. यस रोहणेकर संघ देखील येऊन धडकलेला आहे. चला आपण टॉस करूया. श्री संतोष पाटील आपण या नक्कीच या ठिकाणी आपण टॉस कोलम संघाने टॉस जिंकलाय. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. एक जबरदस्त बॅटल नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. आणि दरम्यान या 62 धावा चेस केल्या जातील, डिफेन्स केल्या जातील. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण थोडंसं परिवर्तन या ठिकाणी करूया. आज आपण खऱ्या अर्थाने उशिराने सामने खेळवले आहे. त्या अनुषंगाने देखील प्रेक्षकांची देखील मी दिलगिरी व्यक्त करतोय. कारण की प्रेक्षक देखील आतुरलेले असतात. स्पर्धा कोणती असो प्रेक्षकांची दर्दी आणि गर्दी आपल्याला पाहायला भेटत असते. आणि दरम्यान आपण वळूया मॅचकडे. कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल परिवर्तन. विश्वास केणे जे मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडतील. ठाणे जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर नक्कीच आता या कॉमेंटेटरची चर्चा आपल्याला पाहायला भेटत असते. आणि या विश्वासचं देखील मी विशेष धन्यवाद व्यक्त करेन की या स्पर्धेमध्ये त्याच्या वतीनं त्यांनी मला कॉल केला आणि त्याच्या कॉलला मान दिला. या ठिकाणी श्री दशरथदादा पाटील आणि अनंतदादा पाटील यांनी यांचं देखील विशेष धन्यवाद. वळूया आपण गो टू कॉमेंट्री बॉक्स. विश्वास केणे. धन्यवाद राजू जाधव. आपण पाहतो मित्रांनो जय भोरप्यादेव क्रिकेट संघ आंबिवली आयोजित आंबिवलीकर चषक 20-25 सहा थरार. सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं पुनश्च या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत असेल. सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते.
आदिशक्ती जगदंबे मातेला नमन करून आणि महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना नतमत होऊन आज या स्पर्धेला आणि आजच्या ह्या पहिल्या दिवसाला आपण करूयात सुरुवात. मधाच्या आतमध्ये स्पर्धा देखील आणि मॅच देखील तितकीच महत्त्वाची पाहायला मिळते, परंतु आजचा दिवस देखील खास आहे कारण की आज मराठी भाषा दिन आहे आणि नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम मराठी वासियांना अशा या मराठी दिवसाच्या मराठी दिनाच्या मनपूर्वक सहर्ष हार्दिक शुभेच्छा असतील. लाभळे आमास आज बोलतो मराठी आणि खऱ्या अर्थानं कवी कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस आणि त्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आज हा मराठी दिवस देखील आपण महाराष्ट्रभर साजरा करत असतो. काही महिन्यापूर्वी जागतिक दर्जा देखील अभिजात दर्जा मराठी भाषेला देखील देण्यात आला आणि आज संपूर्ण देशामध्ये नक्कीच या भाषेची चर्चा आपण नेहमीच ऐकत असतो. जाव्यात मागच्या देशानं मॅच देखील तितकीच महत्वाची. एका बाजूला आपटी त्यांच्या अगेन्स्ट अनखरपाडा. ओ इथे मात्र भन्नाट वेगाने इथे चेंडू ट्रॅव्हल केला होता. जिंकण्याचं समीकरण आपण पाहिलं तर धावा बनवायच्या म्हणजे जिंकण्यासाठी 62 धावांचा आव्हान त्याचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर सचिन आहे आणि त्याच्या सोबतीनं फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल दयानंदला आपण पाहतोय. ओ पुनशा वेगवान चेंडू, क्या बात आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज मनीषला आपण पाहतोय. तितकं चांगलं असं क्रीडांगण नेहमीच आपण पाहत असतो. या स्पर्धेचा लेखाजोखा थेट आपण पाहत असतो कारण की आंबिवली गावाच्या वतीनं आंबिवली गावाचा मान उंचावेल अशी मानाची सन्मानाची स्पर्धा आणि या स्पर्धेची आतुरतेने आपण देखील वाट पाहत असतो. बाजूलाच काळू नदी आणि नदीच्या काठावरती गजबजलेलं हिरव्या दाट झाडांमध्ये हे निसर्गरम्य वातावरणात सुंदर असं क्रीडांगण. पुढच्या बागफुटला गेला. इथे मात्र पंच केलाय. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक होते त्यांच्या वाक्याच्या दूर. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये आणि इथे मात्र ही एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. 62 धावांचा अवाढव्य लक्ष आहे. त्याचा पाठलाग करत असताना इथून मात्र चांगली सुरुवात चांगला कमबॅक करून द्यावा लागेल असं बॅटर मधाच्या आतमध्ये सचिनला देखील कारण की गोलंदाजी मनीषच्या माध्यमातून अव्वल दर्जाची पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच आपण मधाच्या आतमध्ये देखील पाहणार आहोत. अर्थातच रोहन त्यांच्या अगेन्स्ट कोलम अशी मॅच असेल. दोन्ही संघ देखील तितके सज्ज असतील पुढील मॅचसाठी आणि त्या अनुषंगाने आपण पाहिला तर आजचा हा पहिला दिवस स्पर्धा देखील रंगतदार आपल्याला पाहायला मिळेल. ओ मिस्टामिक स्ट्रोक आहे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक जाण्याचा प्रयत्न करतात परंतु पुढच्या इथे गोशांकिक क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. बॅक टू बॅक 2 डिक्लेअरच्या स्वरूपाने धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 2 धावांच्या मधील धावसंख्या जाऊन पोहोचेल ते म्हणजे फक्त आणि फक्त 2 या आकड्यावरती. सलामीची गोलंदाजी करत असताना मनीषने दमदार सुरुवात केली. बॅक टू बॅक 2 डॉट तदनंतर बॅक टू बॅक 2 सिंगल पाहायला मिळतात. सचिन आणि दयानंदला आता मात्र चांगला कमबॅक करावा लागेल कारण की 62 धावांचा अवाढव्य लक्ष. ओ क्या बात है, क्या बात है. कमालीची गोलंदाजी. गतीवरती सवार होऊन या ठिकाणी मात्र गोलंदाजी मधाच्या आतमध्ये मनीषच्या माध्यमातून पाहायला मिळते. टीम GTC ग्रामीण टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा कव्हर केली जाते. आमचे तेजसजी भोईर यांचे देखील सातत्याने नक्कीच चर्चा होत असते कारण की कुठलीही स्पर्धा असली कसं चित्रीकरण करायचं, कशी या स्पर्धेला कव्हरअप करायचं याचं नक्कीच मार्गदर्शन ते देखील सातत्याने या ठिकाणी मात्र घेत असतात. ओ इथे मिस्टामिक स्ट्रोक होता. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर होते शॉर्ट मिड विकेटला आणि तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. सिंगल होती. सिंगलला लगेचच डबल मध्ये परावर्तित केलं आणि 2 धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 4 या आकड्यावरती. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात झाली. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये मनीषनं फ्लाइंग स्टार्ट करून दिला. पॉवर प्लेचं पहिलं षटक राहिलंय अर्थातच आपटी या संघाच्या दिशेनं कारण की मनीषने कमालीची गोलंदाजी केल्या. 62 धावांचा अवाढव्य लक्ष त्याचा पाठलाग करायचा आहे. त्या अनुषंगाने सुरुवातीपासूनच मोठे फटके मारणं गरजेचं असेल. सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी ट्रॅकवर आता मात्र गोलंदाज सज्ज होईल. मधाच्या आतमध्ये अनिकेत. पॉवर प्ले क्रमांक 2. नक्कीच इथून मात्र चांगली सुरुवात करावी लागेल. तापमानाचा विचार केला तर 26°C वर जाऊन पोहोचला. जसजसं मॅचेस पुढे जातील तसतसं ओढाचं तापमान देखील वाढेल यात मात्र शंका नाही आहे. अतिशय मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. आंबिवलीकर चषक आणि आंबिवली गावाचे सर्व आमचे खेळाडू असतील, मान्यवर असतील, ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक असतील या मॅचचा आनंद नेहमीच घेत असतात आणि खऱ्या अर्थानं आंबिवली गावाचं देखील आमच्यावरती
भरपूर प्रेम असतं. आमचे कुमार असतील, अक्षय असतील, नक्कीच ऋषी असतील, अनेक जे नामवंत आहेत, दशरथ दादा असतील, अनंत दादा असतील, यांचं नेहमीच प्रेम आमच्यावरती देखील राहिला. इथे मात्र सरळ बॅटने खेळलेला चेंडू होता, परंतु लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक असतील. विकेट क्रमांक पहिला मधाच्या आतमध्ये अनखरपाडा या संघाला. फलंदाज दयानंद होते बाद. बॅक टू द पवेलियन. इथे मात्र पहिला धक्का लागतो मधाच्या आतमध्ये दयानंदच्या स्वरूपाने. आता मात्र नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये रवींद्र धुमाल. आणि नक्कीच इथून मात्र त्यांना देखील चांगली कामगिरी करावी लागेल. महाराष्ट्र पोलीस आहेत, नेहमीच त्यांचा अनखरपाडा या संघासाठी योगदान असतो. तितकेच चांगले व्यक्तिमत्व देखील आहेत. तोच तिच्या दुनियेतील राजा माणूस आहे. आता मात्र आपल्या संघासाठी खेळत असताना आपल्या कर्तव्याला थोडंसं बाजूला ठेवलं, आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी चांगला खेळ रविदादा धुमाल यांना देखील करावे लागेल. बारशी लिडिंग एज होती, परंतु घोषांकी क्षेत्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 62 धावांचा अवाढव्य लक्ष आहे. आज सचिनकडे क्षमता आहे मोठी फटके मारण्याची, कारण की मागील स्पर्धेमध्ये 50 धावांची आक्रमक खेळी देखील त्यांनी साकारली होती. अष्टपैलू खेळाडू नेहमीच अनकरपाडा संघाची रन मशीन राहिला आणि आज ती कामगिरी त्याला देखील करावी लागेल. थोडासा सुरुवात या ठिकाणी मात्र शांत आणि संत झालेल्या आहे, त्या अनुषंगाने इथे मात्र फ्लाइंग स्टार्ट करून द्यावा लागेल. ओ इथे मात्र इट्स अ बीमार आणि त्याच्यावरती हा मोठा फटका, चौकार. नो +4 पंजा येतो मधाच्या आतमध्ये अनखरपाडा या संघासाठी. यस डीजे. या ठिकाणी मात्र फंस मुकेश गायकर सरांनी नक्कीच भीमर घोषित केला आणि त्याच्यावरती हा चौकार देखील पाळला. हा फ्री हिटचा चेंडू. पुढच्या रायझिंग अँड सरप्रायझिंग फ्री हिटच्या चेंडूवरती इथे मात्र हा चेंडू डॉट आला. असं वाटलं होतं की चौकार आला, आता मात्र सुरुवात होईल, परंतु लगेचच कमबॅक केला. आज गोलंदाज मधाच्या आतमध्ये आर्यनला आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती डबल डिजिट, अर्थातच 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगला खेळ इथून मात्र करणं गरजेचं आहे. तितकी चांगली दमदार सुरुवात करावी लागेल. फुल टॉस शेट होता, आडव्या बाटण्या ऑन साइडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतो आहे. क्षेत्ररक्षक आहेत काऊ कॉर्नरच्या दिशेनं फेकी करतील. तत्पूर्वी या 2 धावा अत्यंत वेगाने पूर्ण केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. 2 धाब्यांच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 12 रन्स ऑन दी बोर्ड. 12 धावा धावफलकावरती. 65 धावांचं लक्ष, अजूनही 50 धावा इथून मात्र बनवाव्या लागतील जिंकण्यासाठी अनखरपाडा या संघाला. टीथ फॉर टॅप जशास तसं प्रत्युत्तर मधाच्या आतमध्ये द्यावं लागेल. स्ट्राईक खेळला असं बॅटर आता मात्र सचिन मगरला आपण पाहतोय. गोलंदाज आर्यन. आडव्या बाटण्या ऑन साइडला पुढेशा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे, त्या अनुषंगाने 3 क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत आहेत. डीप विकेटला क्षेत्ररक्षक येतील, फेकी करतील. तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. मुंबईची लाईफलाईन, लोकल आणि क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल, आणि त्या अनुषंगाने सिंगल डबलने धावफलक पुढे सरसावताना आपण पाहतो मधाच्या आतमध्ये 14 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते आपटी संघाच्या माध्यमातून, परंतु सचिन देखील चांगली फलंदाजी मधाच्या आतमध्ये करतो. त्याला सोबत मधाच्या आतमध्ये साथ देत आहेत रवी धुमाळ यांना आपण पाहतोय. येत्या 15 मार्च पासून अनखरपाडा गावामध्ये देखील क्रिकेटचा सोहळा आपण पाहणार आहोत. क्रिकेटचा महासंग्राम आपण देखील पाहणार आहोत. इथे अपील देखील झाली होती. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी, आणि इथे हा डॉट चेंडू येत आहे आणि त्याच बरोबरीने इथे मात्र षटक क्रमांक 2 होते समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 14 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये अनखरपाडा.
कुमार पाटील देखील आहेत त्या रेसमध्ये की ज्या गोष्टींची चर्चा होईल यात मात्र शंका नाही. जाऊयात मागच्या दिशेनं इथे मात्र तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती पुनश्चा मनीषला आपण पाहतोय. मनीषवरती विश्वास दाखवला, विश्वासाला सार्थ धरून मधाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. एका बाजूला रवी धुमाल, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सचिन मगर जीवाच्या आखांदाने जीवाची बाजी लावून आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करत आहे. धावसंख्या एकने पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल 15 रन्स ऑन दी बोर्ड, 15 धावा धावफलकावरती. चांगली दमदार सुरुवात आतापर्यंत राहिली दोन्ही संघांच्या माध्यमातून, परंतु इथून मात्र मनीष देखील चांगली गोलंदाजी करतोय. ओ क्या बात आहे, चांगला फटका पाहायला मिळतोय. गॅप शॉट सिलेक्शन, एलिमिनेशन नाहीये स्ट्रोक मध्ये. दोन क्षेत्ररक्षक पाठलाग करत होते, परंतु चेंडू फरार होतोय. वन बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषा पार. दणदणीत खेळ. अपेक्षा होती ते फटके आता मात्र नक्कीच मारण्याची नितांत गरज मधाच्या आतमध्ये हे असताना हा चौकार येतोय. असं बॅटर सचिन मगरच्या बॅट मधून आपला चौकार. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. हो इथे मात्र अत्यंत सुरेख फटका पाहायला मिळतोय. लेट कट केलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र पोहोचतील, परंतु चेंडू फरार होतोय. हाच चौकार असेल, कारण की या कोशांकी क्षेत्र थोडंसं दूर होतं आणि इथे मात्र मिसफील्ड झाली आणि नजरअटी दुर्घटना घडली. इथे हा नशिबाचा चौकार. संगीताने गेले 7 दिवस आम्ही मुरबाडशी नाईटची स्पर्धा कव्हर केली या एकाच संगीतावरती, कारण की तितकंच चांगलं असं संगीत आहे. ओ क्या बात आहे, कमालीचा स्ट्रोक आहे. उंची जास्त, लांबी गाठेल का, परंतु हो नशिबाची साथ. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक, आणि ज्या विकेटची नितांत आवश्यकता होती ती विकेट्स इथे मात्र प्राप्त करून दिले गोलंदाज मनीषने. फलंदाज सचिन मगरच्या खेळीचा अंत. सचिन बॅक टू द पवेलियन. बॅक टू बॅक 2 चौकार आले होते सचिन मगरच्या पाठ मधून, परंतु तदनंतर विकेटची प्राप्ती. हा फटका देखील दमदार होता, परंतु असं वाटलं होतं काही क्षणासाठी की त्याच्यावरती धाबा येतील, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. अगदी लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आले आणि झेल टिपला. हो नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती गणेश आलेत आणि तत्पूर्वी एक धाव होती. हो क्या बात आहे, नजरअटी आणि दुर्घटना घटी. महाराष्ट्र दलात कार्यरत आहेत रवीजी धुमाल. फिटनेस तितकाचा, वयाची मर्यादा नाही आहे, कारण की त्यांनी शरीराची तितकी कसरत केलेली आहे. त्या अनुषंगाने जीवाच्या आकांक्षेने या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. धावसंख्या धावफलकावरती 25 धावा, आणि या षटकातील हा अंतिम चेंडू असेल. 25 धावा धावफलकावरती जरूर जोडला, तिथून मात्र कशा पद्धतीचा हा चेंडू असेल. हो बाशी नरेश, आणि इथे मात्र आणखी एक विकेट जाऊन धक्का क्रमांक 3 मधाच्या आतमध्ये अनखरवाडा या संघाला. फलंदाज गणेश होतोय बाद. बॅक टू द पवेलियन.
पुनश्च सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं आंबिवलीकर चषकाच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत असेल. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 25 धावा जिंकण्याचं समीकरण. इथे मात्र पंचांचा हा वाईडचा इशारा आला. अतिरिक्त उछाल आणि आमचे सुमित दादा देखील या ठिकाणी मात्र संशोधक वेलकम. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. समर्थ कृपा कारशे स्वामी समर्थ या श्री स्वामी समर्थ कारशे ते सेलर्स देखील तो दरम्यान मिस्टामिंग स्ट्रोक होता. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक पोहोचले देखील होते परंतु हा ड्रॉप झाला आणि नक्कीच ओनर्स आहेत श्री स्वामी समर्थ कृपा सुमेशी जाधव हे देखील मारसा आनंद घेतात आणि ही जाहिरात देखील 4 दिवस चर्चेत राहील. हो चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय परंतु डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक सज्ज असतील लॉंग ऑनला आणि तत्पूर्वी एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 28 या आकड्यावरती. समीकरणात जिंकण्याचा उर्वरित 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये 34 धावेंची आवश्यकता असेल. आता मात्र थोडासा अडचणीत सापडला अनखरपाडा संघ. वडवा बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. स्टँडच्या वरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. आज चेंडू येतोय डॉट. चांगली सुरुवात चांगली दमदार कामगिरी आतापर्यंत राहिली आहे दोन्ही संघांच्या माध्यमातून. फुल टॉस चेंडू होता आडव्या बॅटने स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू खेळला होता परंतु तिकडे डिक्लेअर झोन आहे घोषांकित क्षेत्र. एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. एकेका धावेसाठी आता मात्र मधाच्या आतमध्ये संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे तब्बल 29. चांगली दमदार सुरुवात आता मात्र आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ देखील तितक्याच मेहनतीने कार्य करतायत. इथे मात्र चांगला स्ट्रोक इम्प्रोवाइज स्ट्रोक आहे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक झेल ड्रॉप. बाखप चांगला होता. क्या बात आहे प्रशंसा करावी लागेल. बाखप चांगला आणि तत्पूर्वी इथे डिक्लेअर झोन मध्ये देखील चेंडू गेला. अर्थातच या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. यस सनी शिसवे यांच्याकडून देखील शुभेच्छा येतात. त्यांचं देखील आम्ही कौतुक करू. दरम्यान इथे फटका लाजवाब होता. क्या बात है. फिल्डर होते. फिल्डर के मस्तक को दस्तक देती हुई सीमारेषा पार हा दमदार षटकार. समाप्त झाला नाही. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 37 37 धावा आणि आता मात्र जिंकण्यासाठी उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 6 मध्ये बनवायच्यात 25 आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सोमनाथ. सोमनाथ वरती इथे मात्र स्टेपआउट करून चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र पोहोचतील फेकी करतील. तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. चांगली या ठिकाणी मात्र रणनीती आखली गेल्या दोन्ही संघांच्या माध्यमातून. सुरुवातीच्या काही षटकामध्ये धावा कमी आल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये फक्त 4च धावा आल्या होत्या. त्या अनुषंगाने संत आणि शांत सुरुवात झाली होती. त्याचाच फटका मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. अनखरपाडा संघाला पुन्हा मिस्टामिंग स्ट्रोक आहे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक पोहोचले आणि इथे मात्र झेल ड्रॉप आणि तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जीवाशा अखंडाने जोडल्या जातात. आता मात्र जिंकण्यासाठी अजूनही या धावा बनवायच्या त्या म्हणजे 21 आमचे किरण चौधरी यांचं देखील आगमन झालं. वेलकम किरण. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. रॉयल एंट्री आपण पाहू शकता त्यांची देखील. पुनश्च इथे मात्र चांगला चेंडू मधाच्या आतमध्ये पिच केला. अंतिम षटकामध्ये सोमनाथला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी त्याची देखील राहिल्या. धावसंख्या धावफलकावरती 41 आहेत आणि आता मात्र समीकरण अवघड होत असताना
फुलटॉस चेंडू ऑन ड्राईव्ह केला डीप मध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला सज्ज आहेत. अर्थातच त्या अनुषंगाने इथे मात्र ही एकच धाव मिळेल. आणि आता मात्र मार्च मध्ये औपचारिकता उरलाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. फुलटॉस चेंडू परंतु घोषांकित क्षेत्र डिक्लेअर झोन मध्ये इट्स अ बीमर. क्या बात आहे. नो +1 अशा या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. नो +1 अशा या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. 2 धावांच्या मधील धावसंख्या धावफलकावरती 42 धावा. जिंकण्याचं समीकरण अजूनही 2 चेंडू मध्ये 18. हा फटका देखील दमदार होता. जास्तीच्या धावा आल्या असत्या. क्या बात आहे. फ्रीजच्या चेंडूवरती कमबॅक केलाय गोलंदाज सोमनाथने आणि हा चेंडू ते डॉट. अंतिम एका चेंडूचा खेळ आता मात्र शिल्लक आहे. सुरुवात चांगली करणं गरजेचं होतं. मनीषची प्रशंसा करावी लागेल कारण की पहिल्या षटकामध्ये फक्त 4च धावा खर्च केल्या होत्या. त्याच्या जोरावरती इथे मात्र कमबॅक करत असताना मधाच्या आतमध्ये गावदेवी आपटी संघाला आपण पाहतोय. बॅक ऑफ द चेंडूला पिच केलं होता. यष्ट्यांच्या अगदी बाहेरून चेंडू ट्रॅव्हल झाला. लेग स्टिक सोडले आणि पंच या ठिकाणी मात्र मुकेश गायकर सरांचा वाईडचा इशारा येतोय. वाईडच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. 45 धावा धावफलकावरती. फुलटॉस चेंडू पुन्हा चांगला स्ट्रोक होता परंतु डिक्लेअर झोन मध्ये सातत्याने चेंडू ट्रॅव्हल होतो आणि अशा पद्धतीनं हा सामना संपला आणि सामना जिंकला गावदेवी आपटी संघानं. आपटी संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्डलक टफलक या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल अनखरपाडा संघाचं देखील आम्ही करू कौतुक आणि त्यांना देऊयात पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. हार्डलक सचिन मगर, हार्डलक दयानंदन, हार्डलक रवींद्र दादा धुमाळ यांना देखील बेस्ट ऑफ लक पुढील स्पर्धेसाठी. धन्यवाद. आणि या मासचा हिरो मान ऑफ द मासचा मानकरी सन्मान्य सुरेश पाटील यांचं देखील आगमन झालंय. वेलकम. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत असेल. आणि सुरेशजी पाटील साहेबांच्याच शुभ हस्ते आपण मान ऑफ द मासचा पुरस्कार देणार आहोत. आणि या माचा हिरो नो डाऊट ऑल अबाउट ज्याने गोलंदाजी कमालीची केली. 2 विकेट्स घेतले मनीष ठरला या माचा हिरो. यस मनीष आपण या कारण की दमदार गोलंदाजी केली मनीषनं आणि या माचा मान ऑफ द माचा मानकरी ठरलाय. सन्मान्य सुरेशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण देऊयात मान ऑफ द माचा पुरस्कार. यस मनीषला देऊयात आपण मान ऑफ द मासचा पुरस्कार. या मनीष आपण लगेचच या. यस रविदादा धुमाळ यांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठावरती आपला देखील शुभ सन्मान आंबिवलीकर चषकाच्या वतीनं केला जाईल. आणि मनीषला देऊयात सन्मान्य सुरेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते मान ऑफ द मॅचची ही आकर्षक ट्रॉफी आमच्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता. असं मनीषने चांगली गोलंदाजी केली. युवा गोलंदाज कामगिरी दमदार. रविदादा धुमाळ आपण देखील या आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. खूप साऱ्या शुभेच्छा मनीष तुला देखील पुढील मॅचसाठी बेस्ट ऑफ लक. आणि रविदादा आपण देखील आपला देखील शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आणि पुढील मॅचच्या मधाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत अर्थातच अडका 11 कोलम आणि त्यांच्या अगेन्स्ट